दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही आज्ञा सांगायच्या आधी सर्व भाविकांना किंवा सर्व प्रापंचिक लोकांना ही आज्ञेचा संदर्भ फार मोठा आहे. का तर तुम्ही ज्या यातनेतनं गेलाय त्याच्यापेक्षा सुद्धा मी यातना भरायच्याच भोगले. त्या महाराजांची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा आतोनात त्रास थोडासा सोसावा लागला. मनातल्या मनात वाटायचं की आपल्या घरी परमेश्वर असून सुद्धा त्यांच्यासमोर ह्या यातना आपल्याला हे दुःख का भोगावं लागतंय, ह्या गोष्टीचा बराचसाच मनात खेद राहायचा. तर त्यासाठी आज भगवंताचं काय सान्निध्य आहे काय नाही आता मी त्याबद्दल सांगू शकत नाही. तुम्ही सर्व भक्त जाणता की प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा आणि आमचा किती आणि कशा पद्धतीत संबंध आहे. मी सांगायची काही आवश्यकता नाही. सगळ्या दुनियाला माहीत झालं आहे की बाबांनो परमेश्वर म्हणजे किती सान्निध्यात आम्ही आहे आणि आम्ही सेवा करतोय असं नाही, पण आमचं भाव एवढं फक्त समर्पित असून संपूर्ण शरीर नव काया वाचा मनानं शरण जाऊन सुद्धा काही यातना ज्या भोगाव्या लागल्या त्याचं कारण आम्हाला दिलंय. आणि तेच कारण आपल्या सर्वसामान्य भक्तांना किंवा सर्वसामान्य जीवनाला लागू होते. म्हणून ह्या आज्ञेचं मात्र तुम्ही प्रत्येक वेळा ज्या क्षणाला तुमचं संकट येईल, ज्या क्षणाला तुम्हाला दुःख जाणवल त्यावेळी मात्र ह्या आज्ञेचा आपण पूर्ण आधार घ्यायला हरकत नाही. आणि हा आधार जर घेतला तर आपलं किती जरी दुःख असेल तर आपण त्यावर विचार करून त्यातनं अलिप्त होऊ शकता. यासाठी आज्ञा वाचतो, जरा आज्ञेचा विचार करा. ही आज्ञा का तर ज्ञानी भक्ताकडे भलं माझी ही आज्ञा 5-7च लोक वाचत होती. मला ती जास्त माणसाने वाचलं पाहिजे केलं पाहिजे अशी कुठलीही आवश्यकता नाही. पण खरोखर ज्ञानी माणसापर्यंत हा भगवंता संदेश जाणं हा गरजेचं आहे. म्हणून ह्या आज्ञेचं वाचन करतोय. बाकी उद्देश कुठलाही नाही. भलं ह्या मार्गातनं ह्या आज्ञेतनं एक माणूस जरी तरला आणि जर त्याच्या मनावरचं जर संकट दूर झालं तर माझं जीवन किंवा माझा भगवंताने दिलेला मार्ग कृतार्थ होतो असं मी समजतो. आज्ञेचं वाचन करतोय, लक्ष देऊन ऐका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 14/2/2013. वेळ सायंकाळी 7:20. ही वैयक्तिक आज्ञा म्हणजे आम्हाला आल्या तीच आपल्या सर्वांचं दुःख आहे. वैयक्तिक आज्ञा म्हणजे आमच्यासाठी स्वतःसाठी हे जे कार्य दिले आहे हे बी बघा भगवंताने किती मोठं क्षेत्र निर्माण केलंय. काय दिलंय त्यांनी ही स्वतः त्यांच्या मुखात नाही आणि ही सिद्ध करायची पात्रता क्षमता सुद्धा इथं भगवंताने ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे जे कार्य दिले आहे ते जगात कोणाकडेही नाही. जे दुःख तू भोगत आहेस ते पूर्वसंचित असून ते बरेचसेच कमी झाले आहे. योग्य ती वेळ आल्यानंतर तुला सर्व गोष्टी कळतील व त्रासाची कोणतीही बाजू राहणार नाही. माझी कृपादृष्टी सदैव तुझ्या पाठीशी राहील. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यावर मात करण्याचा प्रयत्न कर. त्यातून तुला मीच बाहेर काढणार आहे. क्षुल्लक गोष्टीवर मन आत्मा अंतकरण दुःखित करू नकोस. त्यातून तुला मार्ग निघत जाईल. ज्या काही पुढील गोष्टी आहेत तुला प्रत्येक परीक्षावर मात केली पाहिजे. त्यावेळी मात्र डळमळीतपणा ठेवू नकोस. माझ्यावर पूर्णपणे निश्चय ठेव. आता ह्या आज्ञेतला संदर्भ तुम्हाला कळत असेल की 2007 साली प्रत्यक्ष परमेश्वराचं आगमन होऊन जवळजवळ ही आज्ञा 13 म्हणजे 6 वर्षे त्रास चालूच होता. तरी सुद्धा ही काय त्रास असते की आपल्या पूर्वजन्मात असंख्य पाप असंख्य गोष्टी आपल्या हातून चुकीच्या घडलेल्या असते त्या आणि त्याचं प्रायचित्त मात्र ह्या जन्मात भोगावं लागतं. आणि हे मला सुद्धा महाराजांनी भोगायचं आहे म्हणून सांगितलंय. पण ह्यातून काढणारं मीच आहे. फक्त तुझा हाल झालेला बघतोय पण तुझ्यावर सतत लक्ष आहे आणि ह्यातून मीच तुला बाहेर काढणार आहे. त्यावेळी मात्र त्यांनी सांगितलंय की तुझ्या अनेक परीक्षा अजून बी होणार आहे ती त्यावेळी डळमळीतपणा ठेवू नकोस. ह्या गोष्टी मात्र लक्षात घ्या की आपण किती जरी अडचणी आल्या संकट आली तर आपण डळमळीतपणा ठेवला नाही पाहिजे. आज मी सुद्धा
जवळजवळ ही 13ची आज्ञा आहे. त्यानंतर थोडं दिवस गेलं, आज तुम्ही मोरा छत्रात बघताय. मला कोणत्याही गोष्टीचं दुःख, कोणत्याही गोष्टीची काळजी कुठलंही राहिलं नाही. का तर शरीर बिघडलं होतं पूर्ण, म्हणजे आपण जगतोय का मरतोय ह्यातून सुद्धा भगवंताने मला बाहेर काढलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये माझं करोनाच्या पिरियडमध्ये मला काही करोना झाला नव्हता, पण पूर्वसंचिताचं भोग जे शारीरिक होतं ते मात्र त्या काळात भोगावं लागलं. अक्षरशः मनगट अशा टाईपमध्ये झालेलं होतं माझं. आणि हे तुम्ही बघतायसा यूट्यूबला बघा व्हिडिओ. माझे सांगायची सुद्धा परिस्थिती नव्हती, पण त्यांनी अभयवचन दिलं की तुला मीच यातनं बाहेर काढतो. आणि भगवंताने खरोखर ही जीवन पुनर्जन्म किती वेळा दिला हे मला माहीत नाही. ही तर सांगितलंय अधिकृत, पण ह्याच्या आधी सुद्धा ज्या काय घटना घडल्या, कसं वाचवलं हे स्वतःला माहीत आहे. आपण मोजलं तर कळतं. परमेश्वराचं ऋण जर आपण डोक्यात घेतलं तर कुठं वाचवलं, कुठल्या प्रसंगातनं काढलं हे आपण विचार केला तर कळतं. नाहीतर मला काय झालं आणि मला काय होतंय असं म्हणून चालणार नाही. अनेक अडचणीतनं काढणारं हे भगवंत आहेत. याचा विचार करून आपण भक्ती मार्गात दृढ राहावा. अनेक संकट आली तर परमेश्वरा तुम्हीच आमचं वाली आहेसा, तुम्हीच यातनं आम्हाला तारा. ही गोष्ट मात्र मनात पक्की बांधा. आणि 100% ज्याचा विश्वास भगवंतावर आहे त्याला मात्र त्या संकटातनं 100% काढतील. हे जर उदाहरण ताजं मी स्वतः तुमच्या समोर आहे. मी स्वतःच नाही, असंख्य भक्त यातनं तरायला लागलेलं आहे ते. आणि ह्याचा बोधा घेऊन आपण आपल्या कुटुंबात सुख समाधान शांती प्रस्थापित करू शकता. या आज्ञेचा फार मोठा संदर्भ आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजची आज्ञा श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 13/12/2012. वेळ सायंकाळी 5:40. समुद्रास मिळणाऱ्या नद्यामध्ये कितीही पूर आले तरी समुद्रातील पाण्यात वाढ होत नाही, अथवा नद्याचे पाणी कमी झाले असता समुद्रातील पाणी कमी होत नाही, तो नेहमी स्थिर असतो. त्याचप्रमाणे भक्ती मार्गाकडे वाटचाल करीत असताना मनाची व शरीराची स्थिरता महत्त्वाची आहे. ही स्थिरता अंगी असल्याने भक्ती मार्ग अधिक सुलभ वाटतो व परमेश्वराकडे जाणारी जी वाटचाल आहे ती सरळ होते व मार्गही दिसू लागतो. याचा संदर्भ असा आहे की हा अथांग समुद्र, ला कितीही तरी नद्यांचं पाणी येतंय तरीसुद्धा त्यात कधी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. आणि जरी समजा उन्हाळ्यामुळं किंवा काही कारणामुळं जरी पूर्ण नद्यांचं पाणी जरी बंद झालं तरी समुद्रात कोणताही फरक पडत नाही. तसं भक्ती मार्ग करत असताना अहंकार, मीपणा ह्या ज्या काही गोष्टी माणसाच्या मनात येते ती, आणि त्याचं वागणं, त्याचं बोलणं किंवा त्याचं विचारसरणी ह्या सगळ्या बदलत्या. त्यामुळं ही आज्ञा भगवंताने दिल्या की किती जरी भक्तीत आपल्याला तत्व प्राप्त झालं तरीसुद्धा आपण स्थिरतेनं राहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तो भक्त किंवा सेवक स्थिरता अंगी बाणवतो त्याच वेळी तो परमेश्वराकडे पोचतो. अन्यथा मला भरपूर मिळलं म्हणून लगेच दुर्बुद्धीनं बाजूला जातो आणि परमेश्वरापासून विन्मुख होतो. यासाठी ह्या आज्ञेचा आपण सर्वांनी बोध घेणं गरजेचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.